Now today we are going to learn standard 7 subject maths topic number 12 perimeter and area. Look at these formulas. Perimeter of square is equal to 4 multiplied side. Let's recall. Perimeter of rectangle is equal to 2 length plus 2 breadth, and area of square is equal to side square and area of rectangle is equal to length multiplied breadth. You remember that. हे तुम्हाला माहिती आहे. हे जे फॉर्म्युलाज आहेत हे आपण अभ्यासलेलो, तरी सुद्धा आपण आज उजळणी वजा अँड लेट्स डिस्कस टू रिव्हिजन थ्रू द एक्झाम्पल्स. या एक्झाम्पल्सच्या माध्यमातून आपण आज काय करणार आहोत तर या डिस्कशन करणार आहोत आणि हे एक्झाम्पल्स आपण सोडवणार आहोत. नाव फर्स्ट एक्झाम्पल इज द पेरिमीटर ऑफ अ रेक्टेंगल ऑफ लेंथ 28 centimeter and breadth 20 centimeter is equal to the perimeter of a square. What is length of the side of that square? तर काय सांगितलं या ठिकाणी तर रेक्टेंगलचा पेरिमीटर जो आहे परिमिती ती आणि त्याचा जो एरिया आहे तो दोन्ही सुद्धा इक्वल आहेत असं सांगितलेलं आहे. आणि काय सांगितलेलं आहे काढायला तर व्हॉट इज द लेंथ ऑफ द साइड ऑफ दॅट स्क्वेअर. त्या स्क्वेअरची साइड किती आहे हे विचारलेलं. नाव फर्स्ट ऑफ ऑल we find out the perimeter of rectangle. Now perimeter of rectangle is equal to side. perimeter of rectangle चा फॉर्म्युला जो आहे तो यूज करायचा आहे 2l plus 2 breadth. 2 मल्टिप्लाय l किती दिलेला आहे लेंथ 28 प्लस 2 breadth किती दिलेला आहे 20 दिलेला आहे. 8 2 जा 16, 2 2 जा 4 plus 1 56 plus 14 is equal to 96 सेंटीमीटर. हे काय झालेलं आहे आपल्याला मिळालेलं आहे या ठिकाणी तर पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे तर पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल आणि पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल आहेत म्हणून सांगितलेलं आहे. त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल आता पेरिमीटर ऑफ स्क्वेअर करावं लागेल. Now आता स्क्वेअर पेरिमीटर ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी लिहावा लागेल. इज इक्वल टू 4 मल्टिप्लाय साईड काही दिलेली नाही आहे, साईड आहे असे राहणार आहे आणि पेरिमीटर इथं मिळतं आपल्याला कारण का पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल आणि पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल आहे. त्यामुळे आपण इथे यूज करू शकतो. 96 इकडे साईड आहे असा राहतो, मल्टिप्लाय जो आहे तो डिवाइड होतो. इज इक्वल टू डिवायडेशन केला 4 2 जा 8 and 4 4 जा 16 इज इक्वल टू 24 सेंटीमीटर. नाव साइड ऑफ दिस पेरिमीटर इज इक्वल टू 24 सेंटीमीटर. अशाच पद्धतीने पेरिमीटर जर पेरिमीटर काढायला सांगितला स्क्वेअरचा असेल रेक्टेंगलचा असेल आपण या ठिकाणी या फॉर्म्युल्याचा वापर करून या एक्झाम्पल्स अशा पद्धतीने आपण सॉल्व करू शकतो. देन आफ्टर एरिया ऑफ स्क्वेअर अँड एरिया ऑफ रेक्टेंगल या ठिकाणी सांगितले. समजा आता या ठिकाणी जर आपल्याला साईड्स दिले कशाचे स्क्वेअरचे आणि एरिया काढायला सांगितलं तर तो कशा पद्धतीने काढता येईल हे आता आपण पाहूया. क्वेश्चन नंबर 2 इफ साइड ऑफ a square is 12 centimeter, then find its area. Now area of square is equal to side स्क्वेअर हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. इथं साईड दिलेली किती 12 सेंटीमीटर. 12 स्क्वेअर 12चा स्क्वेअर किती येतो 14 12 गुणिले 12 12चा वर्ग येतो 144 144 या ठिकाणी पुढे आपण काय म्हणणार आहोत सेंटीमीटर. स्क्वेअर सेंटीमीटर म्हटलं तरी सुद्धा चालतं कारण आपण जो एरिया आहे जो स्क्वेअर मीटर स्क्वेअर सेंटीमीटर आणि स्क्वेअर जो काही किलोमीटर याच्यामध्ये आपण काढतो. त्यामुळे एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू साइड स्क्वेअर हा फॉर्म्युला आपण या
समजा या ठिकाणी आणखी एक एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. इफ द लेंथ of rectangle is 15 centimeter and length of rectangle is 15 centimeter and breadth is 17 centimeter. What is the area? What is the area of rectangle? आता इथं काय केलेलं आहे, रेक्टँगलचा एरिया विचारलेला आहे. आता आपल्याला या ठिकाणी एरिया काढायचा आहे रेक्टँगलचा. मग तो कशा पद्धतीने आपण काढणार आहोत. नाव द एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू, फॉर्म्युला जो आहे तो आपण यूज करणार आहोत. लेंथ मल्टिप्लाय ब्रेड्थ. लेंथ किती दिली आहे 15 दिलेली आहे आणि ब्रेड्थ किती दिलेली आहे 17 दिलेली आहे. याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे आपल्याला. 15 मल्टिप्लाय बाय 17 कसं केलं तरी चालतं. 7 5 जा 35, 7 1 जा 7 plus 3 0, 10, 1 is 1, 1 5 जा 5, 5 2, 255 square सेंटीमीटर. या ठिकाणी तुम्हाला काय मिळालेलं आहे तर एरिया ऑफ रेक्टँगल या ठिकाणी इतका मिळालेला आपल्याला पाहायला मिळतो. अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल्स सॉल्व करू शकतो. जर एरिया ऑफ स्क्वेअर विचारलं तरी आपण घेऊ शकतो. एरिया ऑफ रेक्टँगल विचारलं तरी आपण या फॉर्म्युलांचा वापर करून हे एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. त्यामुळे आपल्या बुकमधील प्रॅक्टिस सेट 45 मध्ये एक्झाम्पल सॉल्व करायचे. नाउ लुक एट दिस. एरिया ऑफ राइट एंगल ट्रायंगल चा जो फॉर्म्युला आहे तो 1/2 मल्टिप्लाय प्रोडक्ट ऑफ साइड्स फॉर्मिंग द राइट एंगल and area of triangle चा फॉर्म्युला आहे 1/2 मल्टिप्लाय बेस मल्टिप्लाय साइड. बेस मल्टिप्लाय साइड और बेस मल्टिप्लाय हाईट म्हटलं तरी सुद्धा चालतं. म्हणजे शक्यतो आपण या ठिकाणी बेस मल्टिप्लाय हाईट या ठिकाणी यूज करतो. नाव look at this example. First of all, solve this example. What is the area of triangle with base 4.8 cm and height 3.6 cm? समजा ट्रायंगलचा बेस आणि हाईट दिलेला असेल तर आपण या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल हा फॉर्म्युला जो आहे 1/2 मल्टिप्लाय बेस मल्टिप्लाय हाईट हा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. समजा द एरिया ऑफ राईट एंगल द ट्रायंगल विचारला तर समजा तो राईट एंगल ट्रायंगल असेल तर त्याचा 1/2 मल्टिप्लाय प्रोडक्ट ऑफ बोथ साइड फॉर्मिंग द राइट एंगल. मग राइट एंगल फॉर्म करणाऱ्या दोन्ही साइड्सचा गुणाकार प्रोडक्ट ऑफ टू साइड्स हा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. आता इथं आपण यूज करणार आहोत एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाय बेस मल्टिप्लाय हाईट. 1/2 मल्टिप्लाय बेस किती दिलेला आहे हाईट किती दिलेली आहे 4.8 and 3.6. आता इथं याचा डिनॉमिनेटर काहीच नसतो त्यामुळे आपण इथे भाग बनवणार. 4 2 जा 2 2 जा 4 अँड जो काही दशांश शून्य आहे तो डेसिमल पॉईंट तिथं आपण घेणार आहोत. 4 4 जा 8 देन 2.4 मल्टिप्लाय 3.6 या दोन्हीचा गुणाकार करायचा आपल्याला. 2.5 मल्टिप्लाय 3.6 6 4 जा 24 6 2 जा या ठिकाणी आपण एक घट दशांश एक घट कडून सोडल्यानंतर किंवा 1 प्लेस सोडल्यानंतर 1 तिथं डेसिमल पॉईंट आहे त्यामुळे इथं डेसिमल पॉईंट आपण दिलेला आहे. 3 4 जा 2 राहिले 1
रिमेन्स 3 2 जार 6 + 1 7. या ठिकाणी सुद्धा आपण इकडून काय करणार आहोत तर जो फर्स्ट प्लेस आहे त्याचा ठीक आहे युनिट प्लेस त्याच्यापासून आपण डावीकडे एक पॉईंट दशांश डेसिमल पॉईंट आपण देणार आहोत. त्याची बेरीज करा 4 4 + 2 6 8 8.64. हे काय आलेलं आहे आपलं तर या ठिकाणी एरिया ऑफ राईट अँगलला एरिया ऑफ ट्रायंगल आलेला आपल्याला पाहायला मिळतो. अशा पद्धतीने आपण एरिया ऑफ ट्रायंगल लिहू शकतो. स्क्वेअर सेंटीमीटरमध्ये आपण तो मांडतो. ठीक आहे. या फॉर्म्युलाचा वापर करून आपण असे एक्झाम्पल सोडवू शकतो. प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस सेट 46 मधल्या एक्झाम्पल्सची. नाव द फॉर्म्युला ऑफ सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड. क्युबॉइड म्हणजे काय तर ज्याचे सगळे जे काही साइड्स आहेत ईच साइड इज रेक्टँगल अँड क्युबॉइड हॅज अ 6 फेसेस. त्याला किती फेसेस आहेत 6 फेसेस असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याला जसं रेक्टँगलच्या एका बाजूला आपण लेंथ दुसऱ्या बाजूला आपण ब्रीथ म्हणतो तसंच ह्यातल्या जो काही तिसरा साइड आपण धरणार आहोत त्याला आपण हाईट असे म्हणणार आहोत. ईच फेस इज also rectangle. That's why we use the formula of area of rectangle in this formula, and at that time each face are 6 faces. That's why we multiply the 2 into length into breadth plus breadth multiply height plus length multiply height. आणि त्यामुळे आपण let L is equal to length, B is equal to breadth and H is equal to height. Now we use this formula and solve some examples. Find the total surface area. Look at this example. Find the total surface area of the cuboids of length, breadth and height as given below. या ठिकाणी जर लेंथ, ब्रेथ आणि हाईट दिलेली असेल तर त्याचा वापर करून तुम्हाला काय करायचं आहे टोटल सरफेस एरिया आपल्याला काढायचा आहे. कशाचा क्युबॉइडचा. ठीक आहे. देन सॉल्व दिस एक्झाम्पल. वी यूज द फॉर्म्युला ऑफ surface area of cuboid is equal to 2 into the bracket L multiply breadth plus breadth multiply height plus L multiply height is equal to 2 into the bracket length किती 12 multiply height breadth दिले 10 plus 10 multiply 5 plus 12 multiply 5. फॉर्म्युलाज मध्ये आपण व्हॅल्यूज त्याची घालत आहोत आणि त्यानंतर आपण मल्टिप्लिकेशन करणार आहोत. 10 multiply 12 is equal to 120 plus 10 multiply 5 is equal to 150 plus 12 multiply 5 is equal to 60. First of all, we can add these numbers. 120 plus 150 plus 60 is equal to 6 plus 5 plus 0 plus 0 plus 0 is equal to 0. 6 plus 5 13 is equal to 6 plus 5 plus 2 is equal to 13 is equal to then 330. यांना तुला मल्टिप्लाय करायचं. याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन सिम्बॉल असतं. 2 0 जार 0 2 3 जार 6 2 3 जार 6 660 काय आला आपला या ठिकाणी 660 इज द टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड. 660 इज द टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड. या ठिकाणी टोटल सरफेस एरिया क्युबॉइडचा इतका आलेला आपल्याला पाहायला मिळतो. ना इथं मल्टिप्लिकेशन पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत. 12 multiplied 10 is equal to 120. 10 multiplied is 5 is equal to 60. 50 plus 12 multiplied 5 is equal to 60. Then add these numbers. 50 plus 60 plus 120. 6 plus 5 110 plus 30 130 230. And then multiply these numbers. 2 0 are 0 2 3 are 6 2 2 are 4. 460 is हे काय मिळालेलं आपल्याला तर
टोटल सरफेस एरिया ऑफ स्क्वेअर या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. नाव दिस इज द टोटल सरफेस एरिया ऑफ स्क्वेअर आणि याला आपण स्क्वेअर मीटरमध्ये स्क्वेअर सेंटीमीटरमध्ये आपण याचा कन्वर्ट अशा पद्धतीने आपण एक्झाम्पल्स सॉल्व करू शकतो. तसेच समजा जर विचारलं गेलं काय तर समजा क्युबॉइड आणि क्यूबमध्ये फरक काय दिसतो आपल्याला तर ईच फेस ऑफ क्युबॉइड इज रेक्टँगल अँड ईच फेस ऑफ क्यूब इज ऑल्सो अ स्क्वेअर. दॅट्स वाय क्यूब अँड क्युबॉइड याच्यामध्ये हा फरक आपल्याला दिसतो. बट क्युबॉइड ऑल्सो 6 फेसेस अँड क्यूब ऑल्सो 6 फेसेस. दोन्हींना सुद्धा कसे 6 फेसेस असलेले आपल्याला पाहायला मिळतात. देन आफ्टर लिसन but each face of square is equal to surface each faces of square is equal to equal. त्यामुळे area of square is area of faces of cube is also equal. That's why let's the side of square is आपण याला काय म्हणणार लेंथ असं म्हणणार आहोत. That's why आता एरिया ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे साइड स्क्वेअर असलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि या ठिकाणी 6 स्पेसेस आहेत त्यामुळे एरिया टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब काय येतो 6 मल्टिप्लाय साइड स्क्वेअर या ठिकाणी येतो. त्यामुळे आपण या ठिकाणी एक एक्झाम्पल याच्याशी रिलेटेड आपण पाहणार आहोत. देन फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब. फाइंड द टोटल सरफेस एरिया of cube if the side is 3 centimeter. The सरफेस एरिया आपल्याला काढायचा या क्यूबचा जर त्याचे साइड जे आहेत ते ईच साइड ऑफ 3 सेंटीमीटरचा असेल तर नाव इथे यूज करणार आहोत आपण फॉर्म्युला टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब इज इक्वल टू 6 मल्टिप्लाय साइड स्क्वेअर. नाव 6 मल्टिप्लाय 3 स्क्वेअर 3 साइड आहे त्यामुळे 3 चा स्क्वेअर किती येतो 9. 9 मल्टिप्लाय 6 is equal to 54 square meter. Now total surface area of cube is equal to 54 square meter. Now so revise those examples at your home and solve practice set number 47, 46 and 45 in your notebook. Thanks.